यारा यारा फ्रेंडशिपचा खेळ सारा यारा 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 फ्रेंडशिपचा खेळ सारा हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची सागर सदगीर आपल्यामधनं गेलेला आहे. खूप चांगला मुलगा होता. त्यासाठी आपण एक 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून त्यासाठी एक श्रद्धांजली व्हायची आहे. त्यासाठी सर्वांनी उभं राहायचं 1-2 मिनिटं. हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थना जिंदगी में टीचर का होना बहुत जरूरी है. तो आठवणीचा डोंगर ती म्हणजे आपली शाळा अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शमशेरपूर. आपण जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजे माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी SSC 2010 बॅच एकत्र मैत्रिणी व आदरणीय श्री रमेश बेनके सर यांच्या अध्यक्षतेच्या अंतर्गत आपण जमलो आहोत. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताने हे क्षण उजळलेले दिसते. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. माझ्यातर्फे एक मित्रांसाठी एक शेर शायरी है. दूर हो जाए तो जरा इंतजार कर लेना, दूर हो जाए तो जरा इंतजार कर लेना, अपने दिल में इतना तो इतबार कर लेना, लौटेंगे तो आएंगे दे हम अगर कोई कहीं चले भी गए, आप बस हमसे दोस्ती बना करके लेना. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी लाभलेले व आपल्या वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ आपण सर्वांसाठी दिला. तसेच आदरणीय श्री सरांचे मी थोडक्यात आपल्या सर्वांना परिचय करून देतो. उपस्थित आमचे आदरणीय शिक्षक श्री आल्हाड सर, आदरणीय माननीय श्री शिंदे सर व आदरणीय माननीय श्री पवार सर आणि अध्यक्ष आमचे श्री रमेश बेनके सर यांचा सर्वांचं मी आमच्या सर्व विद्यार्थी परिवारातर्फे सर्वांचं स्वागत करतो. आणि मी प्रेमल शाह यांना विनंती करतो की त्यांचं पुढील सूत्रसंचालन करावं. 15 वर्ष उलटून गेले, मला अजूनही आपली बॅच आठवते, त्यावेळेचे क्षण आठवतात. खूप मस्ती माऱ्या सगळ्याला आठवत्या. प्रत्येकाशी दुश्मनी राहायची, कोण पुढं काय करायचं, कोणाचा अभ्यासामध्ये पुढे असायचे, कोण मागे असायचं, कोण लास्टच्या बेंचवर बसायचं, कोण पुढे बसायचं. शिक्षक शिकवत असताना काहीतरी खोड्या करायच्या मागून, कधी रुसवा असायचा, कधी आपण रडायचो पण शिक्षकांनी मारलेलं. कधी ते छाड्या खूप जोरात मारतात सर आपल्याला, अजून पण आठवतात. त्यांनी जर मारलं नसतं तर आतापर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलो पण नसतो. तरी त्यांच्यासाठी शिक्षकांसाठी एक माझ्याकडून शेर आहे. टीचर के बिना जिंदगी वीरान होती है, सब कुछ होते हुए भी जिंदगी सुनसान होती है. जिंदगी में टीचर का होना बहुत जरूरी है, क्योंकि टीचर के दुआ में ये हर मंजिल आसान होती है. आमचे आल्हाड सर यांनी म्हणजे प्रथम मला स्टेजवर आणलं ते आल्हाड सर आहे. डान्स मध्ये, नाटक मध्ये, आता मी स्पोर्ट्स मध्ये पण आहे चांगल्या स्तरावर. आता मी 5 जिल्ह्याचा साईचा मी कोच पण आहे, साई आंध्र ऑफ इंडियाचा. आणि भोसला मिलिटरी स्कूल मध्ये प्रमुख कोच म्हणून पण निवड झालेली माझी. आता ते आल्हाड सरांचं खूप योगदान पण आहे त्याच्यामध्ये.
कारण की त्यांनीच मला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. प्रथम त्यांचं योगदान आहे माझ्या पाठीमागे. म्हणजे मी जे काय असेल त्यांचे जे कलागुण बघायचो ते खूप मोठे चांगले, म्हणजे असं प्रेरणा पण द्यायचे आणि ते टॅलेंट पण शोधायचे. आता सागर एक सदगीर होता, तो माझा पार्टनर होता चांगला, तो आपल्यात नाहीये. तो असता तर अजून काही मजा पण आली असती. आणि त्याची पण खूप आठवण येते कधी कधी का अरे सागर सारखा मुलगा पाहिजे नका. त्याला पण आलाड सरांनी खूप पुढे आणला. त्याचे आमचे शिंदे सरांचे बुक्की तर सगळ्यांनाच माहिती, कसे बुक्की मारायचे सगळ्यांना माहिती. सागरला मारलेलं आहे. तर मी आपले मुलं सर्व आलेले आहे. सागर आहे, सागर तर नाही आपल्या ह्याच्यात, सर्व वेळात वेळा काढून आपले विद्यार्थी पण आले. कोणाला काय आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांनी स्टेजवर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. कोणी आहे का इच्छुक ज्याला बोलायचं त्यांनी पुढे यावं. सर्व मित्रांना माझा नमस्कार. आलेल्या सर्व सरांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तसेच आपल्या या शाळेच्या जुन्या आठवणी सर्वांना चांगल्या प्रकारे आठवतात. सर्वांनी चांगल्या प्रकारे तो अनुभवला बी आहे आणि आज इथं आल्यानंतर अजून सर्वांना एकदम बरंही वाटलंय. असं भरपूर जरा दिवसापासून झालं होतं. सचिन आणि आम्ही सर्व बसायचो. आमचं आता कसं फक्त शनिवार सुट्टी असते. शनिवारचं फाट्यावरच्या चहा प्यायला आम्ही बसायचो. त्यावेळेस सर्वांना असं वाटायचं की आपलं एक गेट टुगेदर झालं पाहिजे. बाकी सर्व म्हणजे भरपूर जणांचं बघायचो आम्ही की गेट टुगेदर होतंय, पण आपलं गाव होत नाही. गेले 15 वर्षापासून आपण जे लांब होतो त्याचं कुठंतरी वाटत होतं की बहुत सर्वांनी एकत्र यावं म्हणून. सचिन आमचं असंच नियोजन होत गेलं. बोलायचो पण ते काही नियोजन होत नसायचं भरपूर वर्षापासून. मग आता कुठं नंतर आपला मित्र प्रेमल शाह हा जरा सर्वांना माहिती तो परत आपल्यामध्ये आला. त्याचाही खूप आनंद आहे आपल्याला आणि ते आण्यामध्ये आपल्याच मित्रांचा खूप मोठा वाटा आहे. त्याचंही खूप बरं वाटलं तो परत आला. म्हणजे ती ठीक आहे, देव वगैरे सर्वांनी केले पाहिजे त्या कर्मामध्ये. तो आल्यानंतर अजूनही बरं वाटलं आणि त्याच्या निमित्ताने आपला गेट टुगेदरही परत होऊ राहिला. त्याच्यासाठी सर्वांनी एकदा काय वाजवायचे. त्यांनी खूप मेहनत घेतली. तसं सचिन असेल आणि माझे 2 हजार शब्द मी जर थांबवतो जास्त बोलणार बाकीच्या नाही बोलायचंय, सगळे बोलणार आहे, त्यांच्यासाठी वेळ देतो. धन्यवाद. अशा वेळेस चल जास्त कोणी येणार नाही सांगितल्याबद्दल. म्हणजे काय बोलायचं ते. मी आशा वसंत अभंग, मी बुवासाहेब मध्ये कॅशियर म्हणून काम करते आणि नाही का सगळे आगळे वेगळे दिसत. खूप छान, म्हणजे मस्त वाटतंय सगळ्यांना बघून भेटून. खूप आनंद वाटतो. पण सागरला खूप मिस करतोय आपण सर्व. हा एवढं बोलून थांबते. म्हणले चल तेव्हा नाव तर सांगू शकते ना, नाव काय करते. आता यानंतर काय होत माहितीये का, गणेश पासून सुरुवात होईल. नाव कोणाचं घेतलं जाणार नाही. प्रत्येकाने उठून आपल्या नंबर नुसार स्टेजवरती यायचं, इंट्रोडक्शन द्यायचं आणि जायचं. ओके. पुण्याला असते आणि मी काही जॉब वगैरे करत नाही. शिंदे ओळखते मला फक्त, बाकी मी लवकर गेलेले ना त्याच्यामुळे मी कोणाला नाही, पुण्याला नाही, स्कूलवर 7वी पर्यंतच होते मी. TVS मध्ये धन्यवाद. चला नेक्स्ट. म्हणजे असं स्टेजवर कधी येतं वाटत होतं बाई बोलून बसायला सोबत नाही का. पहिले पण आम्ही गावाला सरायला बोलता कधी आलं नाही आम्हाला. पहिल्यांदा बोलून राहिले मी. माझं किराणा दुकान केलेला, म्हणजे पहिल्यापासून मला व्यवसायाची आवड आहे, त्यामुळं बरं आहे बापलं कसं. माझं नाव वैभव घोडके. मी 2010च्या बॅचला 10वी साठी इथे आलो होतो. त्यावेळी जर म्हणाल तर माझे वर्ग शिक्षक आल्हाद सर होते. आल्हाद सरांनी खूप प्रेरणादायी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की पूर्ण गोष्टी त्यांनी ते केलेल्या आहेत आणि जे मोटिवेशन आहे माझ्या करिअरमध्ये ते त्यांनी दिलेलं आहे. मी आता IDFC बँकेमध्ये ऍज अ ब्रांच मॅनेजर वर्किंग करतो पुणे येथे बंद गार्डन ब्रांचला.
पण मोटिवेशन जे आहे बऱ्यापैकी मला 10वीतनं भेटलं. त्यानंतर 11वी 12वी जी आहे माझी तर राजापूर येथे झाली. तर खूप चांगलं मोटिवेशन भेटलेलं आहे अगस्ती विद्यालयाकडनं मला. आणि स्पेशली अलाट सर तर मी पर्सनली त्यांना ओळखतो पण आणि आपल्याला बऱ्यापैकी भेटलेलो पण आहे. तर हे जे सर्व विद्यार्थी आपण भेटलेले आहोत तर खूप चांगलं वाटतंय की जेणेकरून आपण असे मेळावे घेतले पाहिजे की भेटले पाहिजे. आदरणीय व्यासपीठ आणि माझे सर्व मित्र समोर बसलेले, माझं नाव दीपक मधुकर बरीतकर, सध्या पुणे मगरपट्टा इथे जॉब करतो कॉर्पोरेटिव्ह मध्ये. आता लहानपणीच्या आठवणी काढल्या तर असं वाटतं पुन्हा ते लहानपणीचं दिवस यावेत. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं, एक लहानपण दे का देवा, मुंगी साखरेचा रवा. धन्यवाद. समोर बसलेले शिक्षक ज्यांनी आम्हाला घडवलं, त्यांच्या पुण्याने आम्ही आज कुठेतरी काहीतरी चांगला जॉब करतोय, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष, या विद्यालयाचे प्राचार्य बेनके सर, माझे सहकारी अल्लाट सर आणि कोठे विद्यालय येथील मुख्याध्यापक, नंतर शिंदे सर आणि सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी, सगळ्यांना मी प्रथम दीपावलीच्या शुभेच्छा देतो. त्याचं कारण असं, स्नेह मेळावा हा चिकणी प्रत्येक विद्यालयात होत असतो, परंतु आपल्याकडे झाला आणि मला वाटतं ज्या आदित्य किंवा सागर यांनी जो हा मेळावा घडून आणला, प्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आदित्यने मला फोन केला ज्या वेळेला, सर आपण असा मेळावा घेतला, म्हणलं ठीक आहे येऊ. पण माझ्या सकाळी मला थोडी शंका होती म्हणून मी काही तयारी केली नाही. परत मला शिंदे सरांचा फोन आला, कार्यक्रम आहे म्हणून मी आलो. विद्यार्थी मित्र हो, काय होतं, आपण शिकवत असतो, विद्यार्थी 74, 75, 95 कितीतरी असतात, पण काही विद्यार्थी आठवणी जे राहतात ते कोणते, जे टॉपर असतात 4, 2, 3 आणि जे वर्गात खोडी करतात, पाठी मागे बसे विद्यार्थी जे असतात, बरेच कॉमन जे असतात ते वेगळे विद्यार्थी, त्यांची संख्या जास्त. आणि जे विद्यार्थी खोड करतात, त्याला चिमटा घे, त्याला काहीतरी कर, ते विद्यार्थी थोडक्यात असतात, ते विद्यार्थी आमच्या ध्यानात राहतात. आणि जे टॉपर ते ध्यानात राहतात. बरेच विद्यार्थी मला ओळखू पण नाही आहे. कदाचित अश्विनी आणि माधुरी माझ्या आठवणीत होती, त्याचं कारण असं, त्या हुशार होत्या. त्याच्यानंतर जयश्री आणि ती एक उगल्यांची मुलगी, त्या म्हणजे असे बरेच विद्यार्थी असतात. एक डोनर म्हणून तामकरवाडीचा होता विद्यार्थी, तो सहज असा बसलेला असायचा, त्याचं मला कधी वाटलं नाही तो विद्यार्थी हुशार असेल. पण ज्या वेळेला 6 महिन्याचे पेपर झाले आणि इंग्रजी विषयाचा ज्या उच्चांक म्हणतो मी त्याला, तो विद्यार्थी माझ्या विषयात पहिला आला. पण मी त्या विद्यार्थ्याला पाहिलं नव्हतं, पाहिलं रोज, पण मला माहित नव्हता, कारण तो वर्गात कधी उत्तर देत नव्हता. परंतु ज्या वेळेला शाळा सुरू झाली त्यावेळेला काका म्हणजे के नवले सर हेडमास्टर होते, सॉरी करपे सर होते, त्यांना मी विचारलं, म्हणलं सर मला 2 मिनिटं विद्यार्थी पाहिजे स्टेजवर घ्यायचे त्याला. तर तो राहायला इडं होता पागीरवाडीला. म्हणजे असे जे विद्यार्थी असतात स्मरणात का, ते अतिशय कधीच विसरत नाही माणूस. तसे तुम्ही विद्यार्थी आमच्या स्मरणातून जात नाही, पण एक तुमच्यात बदल होतो, आम्ही तसेच असतो. विद्यार्थी बरेच माझ्या पुढे आले पण तो ओळखू येत नव्हते. आता समजा ठराविक विद्यार्थी येतात ओळखू, तेव्हा असे तुमचं आयुष्य जे आता चालू आहे, प्रत्येक जण जॉब करतोय, कोणी शेती करतोय चांगल्या पद्धतीने, आदर्श शेतकरी पण आहे, कोणी बिझनेस करीत असेल, सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद पण. कारण गुरुंचे आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे. याचं कारण कोण, एक उदाहरण फक्त सांगतो. आपल्याकडे सूरज मांढरे म्हणून होते, नाशिकचे जिल्हाधिकारी, आता ते पुण्याला आयुक्त आहे. ते इतके मोठ्या पदावर आहे, परंतु त्यांनी एक मुलाखत दिली होती, कधी कोणी जरी व्यक्ती आली, कोणी अधिकारी आला तर मी उभा राहत नाही, तो उठत नाही खुर्चीवर माझ्या, म्हणजे खुर्चीवर जेव्हा बसलेला असेल तेव्हा. परंतु त्यांना शिकवायला एक साताऱ्यात कुठे शाळेत, जिल्हा परिषद शाळेत ते शिकत होते आणि त्यांचे गुरुजी त्यांच्या मुलाकडे पुण्यात राहत होते. पण त्यांना कळलं की आपला विद्यार्थी या ठिकाणी आलेला आहे. लाईफ इज अ चॅलेंज ऍक्सेप्टेड. जीवन हे फार आव्हानात्मक असतं, प्रत्येकाने त्याला सहनशील, काही किती खडतर प्रवास असला तरी तो सहन करायचा असतो. आता अश्विनीचं मला एक दिवस कळलं, मी नाशिक रोडवरून येत होतो, एक बेनकेंची पोरगी होती, तिने मला ओळखलं, मी तिला ओळखलं नाही. पण ती म्हणली सर मी फॉरेस्ट मध्ये नगरपालिकेत काहीतरी म्हणली,
मग मला आठवलं अश्विनी या माधुरी 2-3 मुलींचं नाव आठवलं. म्हणली मी म्हणलं अश्विनी कुठे आहे? तर ती म्हणे महानगरपालिकेत इंजिनियर. म्हणजे असं वाटतं, अभिमान वाटतो की ह्या विद्यार्थ्यांनी फार मोठं कार्य केलं त्यांचं आणि ह्या आपलं नाव निघतं. याचं उदाहरण दुसरं सांगतो. काल आम्हाला मंत्रालयाचे काही विद्यार्थी माझे सांगवीला जेव्हा आम्ही होतो बेनके सर नामी कक्ष अधिकारी होते, उपसचिव होते, गबाले खोकले ते पोरं. आमच्या गावात एक मौत झाली होती म्हणून मी खाली गेलो होतो नदीला. ती मुलं मला काल भेटायला आली होती. ज्यावेळेस माझ्या घरी गेले माझी आई होती. त्यांनी विचारलं पवार सर इथं राहतात का? ते म्हणे हो. पण ती म्हणली ते कुठं गेले मला माहित नाही. जेव्हा ते परत आले आणि ते स्टँडवर नेमकं आम्ही सर बसलो होतो, आलोच होतो नेमकं, तर तिथं ते येऊन उभे राहिले. मला असं वाटतं ते दुसरी कोणाक आली, कारण त्यांच्या तब्येती इतक्या मोठ्या झालेल्या काही कळतच नाही, बदल होऊन गेल्या. आता मला विद्यार्थी काहीच कळत नाही बरेच. तर त्यांना विचारलं तुम्ही कोण? ते म्हणे मी सचिन तळपाडे, मी आता फॉरेस्ट मध्ये रेंजर आहे. एक चंद्रकांत तळपाडे तो म्हणला मी रेंजर आहे. एक खोकले म्हणून होता तो कृषी अधिकारी कक्ष अधिकारी मंत्रालयात. मला इतकं बरं वाटलं असे विद्यार्थी. एक 40गावला DYSP गबाली म्हणून, आता ऍडिशनल कलेक्टर बेलके सर नाव माहिती गंगाराम तळपाडे धुळ्यामध्ये. म्हणजे असं वाटत बरं वाटत. नागरे मॅडमचं स्वागत करा टाळ्यांनी. त्या वेळात वेळ काढून या ठिकाणी हजर झाले आहे. त्यांचा तास चालू होता चिखलीला. वास्तविक आता बेनके सर यांच्या केलं का तास नव्हते ठेवायला लागत यावेळेला, सोमवारपासून पाहिजे होते. ठीक आहे. तेव्हा पुढील आयुष्य मी जास्त बोलत नाही आता. पुढील आयुष्यात तुम्हालाही सुख समृद्ध बरोबर जावो असेच आदित्यला सांगतो का मेळावे घेत जाय. त्यातून सगळ्यांची ओळख होईल आपली आणि आठवण येईल, आठवण राहतीलही. धन्यवाद. हॅलो, मी गीता दराडे. तुम्ही सगळे ओळखतच असाल मला. मी नाशिकला राहते. मी हाऊसवाईफ आहे आणि सगळ्यांना भेटून खूप आनंद झालाय मला. मी 15-20 वर्षानंतर सगळ्यांना भेटतीये, सगळ्यांना बघतीये. खूप छान वाटलं. सर लोकांना भेटून पण खूप आनंद झालाय. थँक्यू. देविका आहे, जोरीला असते, मिनी फाटा असते आणि हाऊसवाईफ. सर्वप्रथम मी आदी भरीतकर, सचिन कदम आणि ज्ञानेश्वर दराडे, मंगेश राऊत यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करते. कारण मी काल शाळेवर आले होते, त्यांनी एकदम जोरदार तयारी केलेली होती आणि ती मी बघितली. खरंच त्यांच्यामुळे हा जो प्रोग्राम होतोय तो याला फक्त त्यांच्यामुळे होतोय हा प्रोग्राम. आणि मी सध्या आता सोनाली बोडके यांचंही त्यावर हिचंही त्यात अनमोल असं सहभाग होता आणि मी तुम्हा सर्वांचाही खूप आभार व्यक्त करते. कारण तुम्ही इथं वेळात वेळ काढून आलात. आणि शिंदे सर, बेनके सर, नागरे मॅडम, अल्लाड सर यांचंही खूप मनापासून आभार व्यक्त करते की सरांनी पण वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलात आणि तुमच्यामुळे आम्ही सगळे जे आहे त्याचं आमच्या याच्या मागचं सर्व तुमच्यामुळेच आम्ही या पदावर आहोत. वेळोवेळी आठवण येते, खूप आठवण येते आणि ते दिवसही आठवतात, परंतु कामामुळे वेळ भेटत नाही. सगळ्यांची भेटी होतात. गोसावी सर, रणगाव सर, कोवळकर सर, फक्त अल्लाड सर, पवार सर आणि शिंदे सरांची भेट होत नाही. नागरे मॅडम तर काय रिलेटिव्हच आहेत, त्यामुळे आमची प्रत्येक कार्यक्रमामध्ये भेट होते. आणि फक्त आपले जे मुलं आहेत त्यांचंही कोणी गाठीभेटी होत नाही. पण सचिन कदम, आदी भरीतकर, ज्ञानेश्वर दराडे यांच्यामुळे आज हा योग मिळून आला. मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते. आणि मी नाशिक सिटी या ठिकाणी उपनगर पोलीस स्टेशन इथे कार्यरत आहे. एवढेच राहते आणि माझं स्वतःचं कॉम्प्युटर सेंटर आहे. भरीतकर, मी घोडेगावला राहते. या कार्यक्रमाला आल्याबद्दल मला माहित पण नव्हतं, अचानक कळालं. बोलावल्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे. एक शिक्षकांसाठी थोडीशी शायरी बघूनच सांगते.
अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो. जोर पेटवण्यासाठी समयीत हवी वार, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ. हाऊसवाईफ आहे, मी नाशिकला राहते. मुंबई येथे पोलीस म्हणून कार्यरत आहे. मी शेती करते. हाऊसवाईफ आहे, क्वालिटी मॅनेजर आहे. सर्व तुमच्यामुळे झालं सर, थँक्यू सो मच. असं शिकव मी कंपनीमध्ये नाही नाशिकला सातपूर MIDC मध्ये ओरा टेप्स म्हणून रेडियमची कंपनी, तिथे जॉब करते मी. तेथे जमलेल्या सर्व माझ्या 10वी अगस्ती विद्यालयातील 2010च्या बॅच मधील 10वीचे विद्यार्थी, मित्रमैत्रिणी आणि सर्व शिक्षक वृंद यांना प्रथमतः माझा मनपूर्वक नमस्कार. मी अश्विनी उगले दराडे, सध्या मी सिव्हिल इंजिनियर आहे. सद्यस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका येथे दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत आहे. मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक आभार आहे. माझे नाव आशा सीताराम बेडके. मी सिन्नर येथे राहते. मी सिन्नर माळेगाव मध्ये मॉडेल इलेक्ट्रिकल आणि इंजिनियर दोन्ही कंपन्यांचं अकाउंटचं काम बघते आता. धन्यवाद. हॅलो, सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम. इथं जमलेले सगळे मित्र आणि मैत्रिणी आणि सर्व शिक्षक स्टाफ यांचं मनापासून अभिनंदन. कारण असं वाटत नव्हतं की आपण कधी एकत्र येऊ म्हणून, आणि त्यानंतर मला असं वाटलं खूप अशा जुन्या ज्या आठवणी आहेत त्या खूप तशा ताज्या झाल्या. ठीक आहे, खूप असं छान वाटलं. सर्वांचं त्याबद्दल अभिनंदन. नमस्कार सर, माझे नाव मुंगेकर सुशांत त्र्यंबक. मी सध्या इंडियन आर्मी मध्ये पोस्टेड आहे, कोलकात्यामध्ये आहे सध्या. एवढे सर्वप्रथम सांगतो चंद्रकांत गार्गे. मला सर्व आवाज नाही आला. चंद्रकांत गार्गे मला सर्वजण ओळखतात. मी सध्या शासकीय आश्रमशाळा केळी मनवाडी या ठिकाणी एक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मला तर असं वाटतंय की हा कार्यक्रम ज्यांनी घडून आणला त्यांचा आपण सर्वांनी मिळून एक छोटासा सत्कार केला पाहिजे. कारण त्यांनी खूप मेहनत घेतली, त्यामुळे आपण इथे एकत्र आलेलो आहे. तर प्रेमल शहा त्यांनी पुढे यायचं 2 मिनिटं. माझं नाव अमोल श्रीराम गोडसरे. मी ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत आहे. माझी बदली सध्या उल्हासनगरला आहे. मी विजय शिवाजी कदम मध्ये कार्यरत आहे. मी किसन साहेब आहे आणि पहिल्यांदा स्टेजवर आले म्हणजे, आणि मला कोणी ओळखत पण नसतं. आता बहुतेक मित्र ओळखत नाही मला. आता फक्त दीपक ओळखतो, अतुल ओळखतो, आदित्य ओळखतो, यांची भेट होती माझी. बाकी मी शेती करतोय आणि शेतीबरोबरच बंदिस्त मत्स्यपालन पाडोशी धरणामध्ये हे करतोय आम्ही. म्हणजे 10 जणांचा ग्रुप आहे आमचा. सध्या 1 कोटीचा प्रोजेक्ट ओपन केला आम्ही आता 2 वर्ष झाले. नमस्कार सर्वांना. मी अतुल बाळासाहेब दलितकर. मी अहमदनगर जिल्हा सुरक्षा शिक्षक मंडळात कार्यरत सध्या. खिरपुरी सप्तशनी ड्युटी. धन्यवाद. अशोक जगताप, राहणार ठाणगाव. मी SMBT हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे आणि तिथं नर्सिंग म्हणून काम करते. तर माझं नाव अरमान माळिया, सगळेच ओळखतात ऑलमोस्ट मला. तर मी काही गोष्टी शेअर करतो. 4थी नंतर या शाळेत मी आलो, म्हणजे आम्ही सगळेच आलो, आमची बॅच. आणि आमचा सगळ्यात पहिला परिचय म्हणजे आमचे अल्लाट सरांनी जे मला पर्सनली दिलंय त्याची मी एक छोटीस उदाहरण सांगतो तुम्हाला. मी 10वी नंतर इथून बाहेर गेलो
10वी नंतर बाहेर गेल्यानंतर मी पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणाला गेल्यानंतर मला कधी असं गॅप जाणवलं नाही की मी खेळत नाही आलोय. त्याच्या मागचं कारण म्हणजे जे स्टेज डेअरिंग किंवा जी बोलण्याची जी कला आहे, नेहमी गॅदरिंग मध्ये घेऊन नेहमी आम्हाला सपोर्ट करून जे काही आम्हाला अल्लाट सरांनी दिलं, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत कॉम्पिट करू शकलो. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये आज आम्ही कुठेतरी त्यांच्यापेक्षाही पुढे आलो या गावातले येऊन. तर मी आज पुण्यासारख्या ठिकाणी IT क्षेत्रामध्ये एक सिनियर डेव्हलपर म्हणून काम करतोय. आणि ऑलमोस्ट मला काम करून 4 वर्ष होऊन गेले. तर मी शिंदे सर, अल्लाट सर, बेंके सर, नागरे मॅडम, पवार सर, तुमचे सगळ्यांचे खूप आभार मानतो की तुम्ही आम्हाला लाभलात. तुमच्यामुळे आम्ही आज हे जे यश बघतोय हे सगळं तुमच्यामुळे, आणि याचं श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार सर्वांना. माझे नाव पोपट बाळासाहेब गारे. सर अल्लाट सर, सर्वात प्रथम तुमचे आभार. पवार सर तुमचे अभिनंदन. बेंके सर, शिंदे सर मनापासून अभिनंदन. नागरे मॅडम अभिनंदन. स्टेज डेअरिंग आपल्याला 1ली ते 12वी पर्यंत कधीच नव्हती. आज तुम्ही बरेच जबरदस्त उठल म्हणून आलेले आहे. मी इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहे, इथं अहमदनगर इथे पोस्टिंग मध्ये. धन्यवाद सर. माझे नाव रवींद्र तुकाराम सदगीर. मी सध्या मालेगावला राहतो. ॲज अ सिनियर इंजिनियर म्हणून मी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय. ठीक आहे, धन्यवाद. शिक्षक आणि सर्व वर्गमित्र सगळ्यांना नमस्कार. मी सुदाम सदगीर. सध्या पुणे येथे ग्रुप ऑफ कोर्स मोटार जैन इंडस्ट्रीज मध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. खरं म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात सरांचं नाव घ्यायला मला अभिमान वाटतो, अल्लाट सर. कारण माझा खरा बेस इंग्लिशचा बेस माझा 9वी 10वीला झालेला आहे, म्हणजे अल्लाट सरांमुळे. त्यांच्यामुळे मला खरंच सायन्सला ऍडमिशन घ्यायला कॉन्फिडन्स झाला. इंग्लिशची प्रॅक्टिस त्यांनी एवढी करून घेतली 9वी 10वीला, त्यांच्यामुळे मी सायन्स पुढे नंतर इंजिनिअरिंग. खरंच त्यांचं खूप योगदान आहे माझ्या करिअरमध्ये स्टार्टिंगला. तर त्यांना धन्यवाद बोलतो त्यांच्यासाठी. अरे आवाज नको, लक्ष द्या थोडं. हॅलो हॅलो, स्नेह मेळाव्यासाठी जमले आपण सगळे. लक्ष. पोपट नमस्कार. सोमेश्वर गोडसरे. कसं स्टेजवर याची पहिलीच वेळ आहे, तरी म्हणलं पाहू आज डिरिंग करून. आलं बोलता तर ठीक, नाहीतर सगळे मित्रमैत्रिणीच आहे, फरक काही पडणार नाही. बघू. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान शिक्षक वृंद, पहिले तुम्हाला साष्टांग नमस्कार. कधी वाटलं नव्हतं असं त्या स्टेजवर येऊन बोलायला लागेल, पण दीपक आणि मित्र आदित्य सगळ्यांच्या नियोजनाने आज आली वेळ. येणार प्रत्येकावर, आज आमच्यावर आली. परतही भेटू आयुष्यात. आज मैत्रीवर इतर कवी लेखक सगळे बोलले, बोलायसारखं काही नाही. प्रत्येकाला मैत्री कळती. शिक्षकांचे आभार कसे मानायचे सगळं कळत आहे. 2च ओळी बोलतो आणि थांबवतो. मला उशीर झाला, मी ऑन ड्युटी आता. बोललो कितीतरी बोलावेसे वाटते, मनातले सारे काही मनातच दाटते. भावना इथे मी मनोमनी जाणल्या, सारे खरे असले तरी स्वप्न आणि सावल्या. मी कैलास जनार्दन गोडसरे. मी सध्या नाशिक येथे कोऑपरेट एरियामध्ये काम करत आहे आणि तशी शेती पण सांभाळत आहे. थँक्यू, धन्यवाद. मी निलेश संजय उगले. मी शेती करतो आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पण आहे. धन्यवाद. सर्वांना आजचा जो माझे विद्यार्थी स्नेह मेळावा आहे, एक भेट शाळेची, गुरुवर्यांची व वर्गमित्रांची, मला म्हणजे सर्व विद्यार्थी पाहिल्यानंतर खूपच आनंद झाला. कारण त्यांची जे लहान लहान मुलं किंवा तो वातावरण
त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेलो, कारण त्या काही मुली मला ओळखता आल्या नाही. मी लांबूनच पाहत होतो, परंतु जवळ जाण्याची म्हणजे मी पाहत होतो म्हणजे ओळखतात का नाही, परंतु ते माझ्या बद्दलच बोलत होत्या. मी ते ऐकत होतो, मी आणि बेनकेच असो. आजचा दिवस खूपच सुंदर आहे. आमच्या शाळेचे अगस्त विद्यालय शमशेदपूर शाळेचे प्राचार्य रमेशचंद्र बेनके सर, पवार बेबी सर, आल्हाट सर, त्यानंतर या ठिकाणी शाळेमधून आहे ना, चिकणी शाळेमधून तास घेऊन आहे ना, म्हणजे माणसाला एखादा सवय लागली की चांगलं काम केलं की माणसाला एक समाधान वाटतं, सॅटिस्फाईड होतं माणूस. त्या तास घेऊन आल्यात बा, म्हणजे त्यांना विद्यार्थ्याबद्दल खूप आपुलकी आहे. की मला पण वाटतं की आपलं काम करत राहावं. मी अजून गावाला गेलो नाही, मला आईला भेटायला जायचं, परंतु मला विद्यार्थ्यांचा फोन आला की तुम्ही कार्यक्रमाला आवर्जून या, आणि मी ते कॅन्सल केलं. आईला भेटायचं होतं मला, मी उद्या जाणार आहे सकाळीच. म्हणजे अशा प्रकारे आपलं जे काम आहे ते अगोदर आपण केलं पाहिजे. म्हणजे आपलं ते काम आहे, कर्तव्य आहे की बऱ्याच दिवसातून हे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येणार आहे. त्यांचं त्यावेळेस ते कसं दिसत होते, आता कसे दिसतात आहे ना. लहानपण देगा देवा असं एका मुलाने विद्यार्थ्यांनी सांगितलं की लहानपण खूप सुंदर असतं. आता या ठिकाणी जे मुलं लहान इकडे तिकडे फिरतात मैदानामध्ये, ते पाहून खूप आनंद होतो. म्हणजे एकदा माणूस मोठा झाला की त्याच्या माग खूप प्रश्न निर्माण होतात, आणि ते आपण काय करायचे असतं, सॉल्व्ह करायचे असतात, ते सोडवत चालायचे असतात. एक प्रश्न उभा राहिला की दुसरा उभा राहतो. की प्रत्येक जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही खूप फाईट करून, स्ट्रगल करून या ठिकाणी आलो. म्हणजे की माझी 4थी-5वी नोकरी असेल, मी नोकरी सोडून द्यायची, एक लागली का लगेच दुसरीच्या मागे लागायची. नोकरी म्हणजे सोपं नाही मिळवणं. तुम्ही या ठिकाणी खूप आनंदाने या ठिकाणी आलात. सर्व जे विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत, यांचं मी मनापासून कौतुक करतो. किंवा ते चांगल्या हुद्द्यावर आहेत, ते शिकलेले आहेत, आणि मी त्यांना एक आव्हान करू इच्छितो की तुम्ही असंच मोठं व्हा. खूप समाजासाठी, देशासाठी, गोरगरिबांसाठी जे रंजले गांजले आहेत त्यांना मदत करा. तुम्ही त्यांना जेवढं मदत कराल तेवढं तुम्ही मोठं व्हा. माणसाचं मन मोठं असावं लागतं. पैसा येणं जाणार असतो, तो थांबत नाही माणसाचं. असं आहे की पैसा हा सर्वस्व नाही, की एकमेकाला आपण जर बोललो तरच आपण मोठो. तर आपण बोललोच नाही, काही मुकर आहे तर त्याचा काहीच फायदा नाही पाहिजे जगामध्ये. तुम्ही बोलत राहा, समाजकार्य करा, आई वडिलांना सांभाळा. सर्वात महत्वपूर्ण गोष्ट की आपल्या आई वडिलांना चांगलं सांभाळता, त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांना काही कमी जास्त आहे किंवा नाही ते तुम्ही पहा. म्हणजे तुमचं जे जीवन आहे ते काय होईल की सार्थक होईल. आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला काही ना काही करावंच वाटतं. जसं तुम्ही आता या ठिकाणी जमला की तुम्ही आमचं कौतुक केलं तोंड भरून है ना, तसंच तुम्ही तुमच्या जे मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना शिकवा, चांगला त्यांचं पालन पोषण करा, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या, चांगलं मोटिवेटिव्ह करा है ना. म्हणजे त्यांचा मार्ग सुकर होईल. आता बऱ्याच या ठिकाणी ज्या मुली आहेत की उगलेसारखी मुलगी असेल है ना, की ती खूप हुशार असायची वर्गामध्ये, मी तिचं कायम कौतुक करायची. परंतु काही कालानंतर माणसं विद्यार्थी हे दुरावतात. तसं तुम्ही आता दुरावलेले आहे ना, मित्र मैत्रिणी असतात, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्यामुळं भेट होत नाही. किंवा काही शिक्षक रिटायर होतात की वय माहीत झालं की माणूस रिटायर होतो, म्हणजे सेवानिवृत्त होतो. आता बरेच शिक्षक आमच्यामध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत. आम्ही पण त्या दिशेने चाललो आहोत, पण आम्हाला अजून 4-5 वर्ष टाइम आहे. त्यामुळं या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही आहोत है ना. म्हणजे अशा प्रकारे ज्या गोष्टी आहेत जीवनामध्ये ते होत असतात.
म्हणून या ठिकाणी तुम्ही आमचं जे तोंड भरून कौतुक केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुमचं शतशः आभार व्यक्त करून माझे जे 2 शब्द आहेत ते संपूर्ण जय महाराज. माझी विद्यार्थी स्नेह मेळावा, शाळेची, गुरुवर्यांची आणि वर्गमित्र परिवाराची भेट. खर तर आतापर्यंत मी स्वतःच गेट टुगेदरचा प्रोग्राम अरेंज करत होते. मग ते 5वी ते 10वी असेल किंवा 11वी 12वीचा सेपरेट असेल. आता माझं डीएड आहे त्याच्यामुळे डीएडचा सेपरेट असेल. असे प्रोग्राम आम्ही स्वतः अरेंज केले, स्वतः भेटलो एकमेकांना आणि त्याच्यात काय आनंद असतो तो मी अनुभवतेच. म्हणजे फक्त हेच वर्ष असं आहे की आमचं स्वतःच गेट टुगेदर झालेलं नाहीये, पण त्या गेट टुगेदरला आम्ही प्रत्येक वेळी आम्हाला शिकवायला जे शिक्षक होते त्या सर्वांना आम्ही आमंत्रित करत असायचो. आज माझी स्वतःची बॅच का जी 2010 साली तुम्ही पास आउट झालेले, त्या बॅच साठी एक शिक्षक म्हणून मी या ठिकाणी आले. इथं आल्यानंतर माझ्या अंगावर खरंच काटा आला होता, कारण मी असा कधीच विचार केलेला नव्हता की प्रत्येक वेळी मी विद्यार्थी म्हणून गेट टुगेदर अरेंज केलं किंवा त्याच्यामध्ये सहभाग घेतला किंवा त्याचा आनंद घेतला, पण एक शिक्षक म्हणून किंवा एक गुरु म्हणून पण मी एखाद्या ठिकाणी जाईल असं काही मला कधी वाटलं नव्हतं. तुमच्यामुळे मला तोही आज अनुभव आला आणि खरंच मला खूप आनंद झाला. यातले बऱ्याच जणांचे चेहरे मला बालपणीचे आठवत आहे. तुम्हाला बघितल्यावर मला ते आठवले. खरं तर त्या आधी मात्र फारसे मला आठवत नव्हते, कारण माझं पण त्यावेळेस जॉईनिंगच होतं. मी नव्याने जॉईन झालेली होते संशयपूरला. थोडस ट्रायल एरर मेथड असं सुद्धा मला म्हणता येईल त्यावेळेस, कारण तुम्ही छोटे छोटे होते. 5वी ते 10वी मी होते. मग 2011 मधून मी इथून गेले 31 मे 2011. 31 मे नंतर आज 25 तारीख आहे माझ्या मते. 25 ऑक्टोबर 2025 ला मी इथं पाऊल ठेवलंय इतक्या वर्षानंतर. आणि खरंच मला सुद्धा भरून आल्यासारखं वाटलं मगाशी. शाळेमध्ये पण खूप सारा बदल आहे, विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये खूप सारा बदल आहे. खूप विद्यार्थी खूप चांगल्या पोस्टवर काम करतायत. तुम्हाला भेटून खरोखर खूप आनंद झाला, छान वाटलं. माझे विद्यार्थी इतके मोठे झालेत, माझ्यापेक्षा उंच, माझ्या बरोबरीचे झालेत, हे पाहून मला खरंच जास्त आनंद झाला. मगाशी शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणेच मी पण तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छिते. तो म्हणजे असा की ऐपतीप्रमाणे खरंच मदत करा. समाजामध्ये त्याची खरंच खूप गरज आहे. मदत ही प्रत्येक वेळी आर्थिक स्वरूपात असते असं सुद्धा नाही. तुम्ही शब्दांनी, आधाराने पण मदत करू शकता. चांगलं गोड बोलूनही मदत करू शकता. सल्ला देऊन सुद्धा मदत करू शकता. प्रत्येक वेळी पैशाचीच गरज असते असं अजिबात नाही. कारण खरंच शिंदे सर म्हटल्याप्रमाणे पैसा येतो जातो, तो खर्च होतच राहतो. त्यापेक्षा एकमेकांना आधार देणं, समजून घेणं आणि चांगल्या प्रकारचं नातं टिकवणं, ठेवणं, एकमेकांशी माणुसकीने वागणं, हे खरंच खूप महत्वाचं आहे. आता या नीतिमूल्याची समाजाला खरंच खूप गरज आहे. तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून तुमच्यावरचे संस्कार आता आम्ही सगळ्या गुरुजनांनी बघितलेत आणि खरोखरच तुम्ही खरंच खूप चांगल्या संस्कारात वाढलेत हे तुमच्या वागण्यावरून, बोलण्यावरून ताबडतोब लक्षात आलं. तुम्हाला वेगळा सल्ला देण्याची सुद्धा फारशी गरज नाहीये, पण तरी सुद्धा हा एक सल्ला लक्षात असू द्या आणि सतत दुसऱ्यांना मदत करण्याची भावना ठेवा. जीवापेक्षा पलीकडे जाऊन मदत करू नका, पण शक्य असेल तेवढी निश्चित मात्र मदत करा. एवढं बोलून मीही या ठिकाणी थांबते. पण आपल्यामधीलच बेनके सर या महिन्याच्या शेवटी रिटायर होत आहेत, म्हणजे सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना सुद्धा पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. त्याचबरोबर पवार सर यांचा प्रोग्राम तर आम्हीच केलेला आहे चिखलीला, त्यांनाही शुभेच्छा. शिंदे सर मी आहे अजून कार्यरत, आल्हाट सर येण्याचे चान्सेस आहेत आमच्याकडे, बरोबर आहे ना सर? आम्ही आहोत म्हणजे अजूनही कार्यरत आहोत. तुम्हाला सुद्धा तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री रविचंद्र बेनके सर, आमचे ज्येष्ठ रिटायर्ड शिक्षक मुख्याध्यापक श्री पवार सर, तुम्हा सर्वांचे लाडके शिंदे सर, आणि नुकतंच ज्यांनी तुम्हाला एक आव्हान केलं अशा नागरे मॅडम, मी थोडासा जास्त वेळ घेणार आहे त्याच्यामुळेच याला अगोदर बोलायला.
हो, आणि वेंके सरांचं म्हणणं सुद्धा आहे जास्त वेळ घ्या म्हणून. मी 1995 मध्ये या विद्यालयामध्ये प्रथम हजर झालो आणि 1995 मध्ये हजर झाल्यानंतर 1995 ते 2010 अशा 15 वर्ष होती, 15-16 वर्ष, आणि तुमची त्याच्यातली शेवटची बॅच होती. त्यानंतर 2010-11 या शैक्षणिक वर्षामध्ये माझी इंदोरीला बदली झाली. त्यानंतर परत एकदा 2018-19 साठी 1 वर्षाच्या कालावधीसाठी मी इथं आलो आणि 2019ला उपमुख्याध्यापक म्हणून देवळाली प्रवारा या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी 6 वर्ष होतो उपमुख्याध्यापक. त्यानंतर आता आपल्या तालुक्यातच मुख्याध्यापक म्हणून कोठे ह्या गावामध्ये, कोठे बुद्रुक ते संगमनेर आणि अकोला बॉर्डरवर येतात, संगमनेर तालुक्यात आहे. या ठिकाणी त्या विद्यालयामध्ये अमृतेश्वर विद्यालय कोठे म्हणून नाव आहे, त्या ठिकाणी मी काम करतोय. तर ही 2010ची बॅच चेहरे ओळखीचे वाटतात, ठराविक नावं ओळखीचे वाटतात. चेहऱ्याने काय उद्योग केले हे पण ध्यानात आहेत माझ्या. चांगल्या अर्थानं बोलतोय. खूप गुण विद्यार्थी होते आणि भरभरून आलं आम्हाला. तुमच्यामधले जवळजवळ 70 ते 75% मुलं जॉबला आहेत. आणि ही गोष्ट जेव्हा एखाद्या शिक्षकाला, मी या विद्यार्थ्यांना शिकवले, विद्यार्थी कामाला आहेत, मुठभर मांस आला आमच्या अंगावरती. आणि बरोबर हे फक्त अनुभवलं जातं, स्वतःचे काय फिलिंग जातं ते स्वतःलाच कळतं. या विद्यार्थ्यांसाठी मी हे केलं आणि त्या विद्यार्थ्यांनी असं आपलं पुढे जाऊन करिअर बनवलंय. खूप चांगलंय, खूप छान आहे. आणि ही काही गोष्ट सोपी नाही सध्याच्या काळामध्ये नोकरी वगैरे. आणि ते सुद्धा तुम्ही खूप 30 वर्ष तुमचं वय असावं, 30-31. आतापर्यंत तुम्ही बहुतेक सेटल आहात. काहींना मुलं आहेत, काहींना होतील, बहुतेक झाले असतील, सगळ्यांचे लग्न झाले असतील, बहुतेक सेटल असतील. खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. ही सोपी गोष्ट नाही. माझा म्हणजे मी आमच्या पण 10वीच्या वयाचा वर्गाचा असा गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला होता. मी कळशेश्वर विद्यालय कळस या ठिकाणी विद्यालयात होतो. तिथं आल्यानंतर आमच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाचा असंच ओळख झाली, कोण काय करते. कुणाचा मुलगा एक्सपायर झाला, कुणाची मुलगी एक्सपायर झाली, म्हणजे अनेक आघात होते. कोणी विद्यार्थीच माझा क्लासमेट ते एक्सपायर झालेले. तर मग त्यावेळेस आम्ही एकत्रित येऊन, आणि तो गरीब कुटुंबातला होता. आमची सर्वसाधारण 45 मुलं होती त्या बॅच मध्ये. आणि जो मित्र वागचौरे नावाचा होता, गरीब कुटुंबातील होता. आणि त्यावेळेस खास करून आम्ही त्यांच्या पत्नीला तिथं बोलून घेतलं होतं मुलांच्या शिक्षणासाठी. तसंच त्यांची एक मुलगी होती, तिच्या पूर्ण लग्नासाठी आम्ही जवळजवळ 60 ते 70% खर्च केला होता. खूप काय करायची गरज नाही. तुमची जी बॅच आहे ना, त्या बॅच मध्ये शोधा तुमच्या बरोबरचे काय करतात, काय होते. एकत्र आल्यानंतर एक आपले लगेच सांगत नाही, खुशालीच सांगतात, हा माझं चांगलं चालू आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही पहा, कारण तुम्ही मित्र एकमेकाला ओळखतात. बहुतेकांच्या अडचणी असतात, सगळेच सेटल आहे असं नाही. परंतु तुम्ही हा जो उपक्रम राबवला, या ठिकाणी गेट टुगेदर घेतला, खूप छान केले. ही एक गेट टुगेदर ही कार्यक्रम नको, एक चळवळ होत्या की ज्या नव्हे, ज्यामधून, ज्या थ्रू तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना मदत करू शकाल. गेट टुगेदर साठी केवळ एकत्र येण्यासाठी नाही, एकमेकाचे सुख जाणून घ्या, समजून घ्या. आणि जो आपला मधील मित्र असेल, मैत्रीण असेल, जर कुणी काही असाध्य आजाराने आजारी असू शकतात, त्यांना मदत करा. मागशी तुम्ही सांगितलं तुमचे ते भावना अशा न बोलून दाखवल्या काहीतरी. तर आपल्यामधील एखादी व्यक्ती ज्या वेळेस आपल्याला अशी सोडून जाते, खूप भयंकर असतं ते दुःख, भयंकर असतं. परंतु ज्यांच्यावर अशी काही वेळ आलेली आहे त्यांना आपण वाचू तर शकतो.
कोणाची आर्थिक परिस्थिती कमी असेल, म्हणजे चांगली नसेल, अशा घरामध्ये त्यांच्या मुली असतील, मुलं असतील, थोडीफार सगळं 100% मदत करायची गरज नाही. जस्ट तुम्ही त्यांच्या पाठीमागे तुमचा आधार, शब्दाचा आधार, थोडीशी आर्थिक मदत, एक मनुष्यबळ म्हणून उभं राहिला तर खूप चांगलं होईल. ही गोष्ट एका गेट टुगेदर हा कार्यक्रम नको, ही चळवळ झाली पाहिजे आणि याच्यामधून तुमच्याकडे इतर बॅचेसला सुद्धा थोडासा मेसेज गेला पाहिजे. काही विधायक ही कामं चांगली अशी कामं करा. आता भरपूर कुटुंब सदन आहे, कोणाला कशाची काय गरज नाही, पण थोडे मोजके असे आहेत की जे आपले मित्रमैत्रिणी थोडेसे प्रवाहाच्या पाठीमागे राहिलेले, त्यांना मदत करा. बाकी तुमची मुलं, तुमच्या मुलाकडे लक्ष द्या. आणि मला खूप बरं वाटतंय, बहुतेकांना कामं लागलेले, बहुतेक शेती करतात. काम असतं, कामाला कधीच कमी समजून द्यायचं नाही. मी शाळेमध्ये शिक्षक होण्यापूर्वी वेटरचं काम केलेलं आहे. आमचे यादवराव वागचौरे म्हणून यांचं हॉटेल होते तिथे. मला ते आठवड्याचे 25 रुपये द्यायचे आणि ज्यावेळेस मी शिक्षक झालो त्यावेळेस त्यांनी मला बोलून असं शेजारी बसवलं, बाबा तू शिक्षक झाला तर माझ्या शेजारी बस. काम असतं, कामाला कधीच कमी नाही समजायचं. जी गोष्ट आपल्या जीवनाला आकार देते, आधार देते, पैसा देते, ज्यामुळे आपलं जीवन चांगलं बनतं, ते 2 गोष्टी. अवैध मार्गाने पैसा कमवू, कष्टानं कमवा. आणि कष्टाचं तुम्हाला माहिती, कष्टाचं कधीच वाया जात नाही म्हणतात. आणि जे पैसे कष्टाने कमवले असतात ना, ते चोरले जात नाही, ते हरवत नाही. आणि त्याच्यापासून जे तुम्ही काय कराल त्याच्यामध्ये वेगळं समाधान, वेगळं समथिंग डिफरंट सॅटिस्फॅक्शन इज दिया. सो काम करा, चांगले काम करा, कष्ट घ्या, पैसे कमवा. तुम्हाला आता काही विद्यार्थ्यांनी इंडिव्हिज्युअली माझा उल्लेख केला, खरोखरच मी केवळ त्यांच्यासाठीच केलं नाही तर सर्वांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काम केलेलं. माझे आई वडील सांगायचे, वडील, मी शिक्षक झाल्यानंतर वडील नव्हते, आता आई पण नाहीये आणि ते गेल्यानंतर त्याची किंमत कळते आपल्याला. शिंदे सरांनी सांगितलं, आई वडिलांना थोडंसं जपा, त्यांच्याशी बोला, फोन नका करू, प्रत्यक्ष जाऊन हातात हात घेऊन घ्या, त्यांच्याशी बोला. तो भाग खूप महत्वाचा आहे. तुम्ही पण मित्र एकमेकांना नुसता मेसेज नाही, फोन करा प्रत्यक्ष. मी माझ्या काही मित्रांना मेसेज नाही पाठवले, डायरेक्ट फोन केले. आता शब्द महत्वाचा आहे. तर तुम्हा सर्वांचं जे प्रेम होतं, तुम्हा सर्वांसाठी जे काही केलं त्याच रिफ्लेक्शन माझ्यासाठी पण आहे. माझे 2 मुलं MBBS डॉक्टर आहेत. आता मुलगी पण शिक्षिका आहे, ती BSc BEd आहे. अजून डॉक्टर झालेले नाही, स्टील दे आर स्टुडंट्स, विद्यार्थीच आहेत. बेनके सरांचे मुलं सुद्धा डॉक्टर्स आहेत, एक इंजिनियर आहे. हे का आहे? इट्स जस्ट गिव्ह अँड टेक. तुम्ही द्याल तसं तुम्हाला भेटतं. आम्ही एक शिक्षक या फील्डमध्ये काम करताना मी तुम्हाला दिलं, मी तुम्हाला लेकरांना दिलं, म्हणून ते रिफ्लेक्ट होऊन माझ्या लेकरांना मिळालेले. आणि तुमच्या भाषेमध्ये आपण त्याला नियतीचा नियम म्हणतो. नियती असते, नियम असतात. आपण जे करतो त्याचं रिफ्लेक्शन आपल्या कुटुंबामध्ये येत असतं आणि त्याचं रिफ्लेक्शन, त्याचा अनुभव मी घेतोय. खूप आनंदी, सॅटिस्फॅक्शन आहे. मी जे तुमच्यासाठी केलं त्याचं रिव्हर्स मला असं रिफंड झालेलं आहे. खूप छान गोष्ट, खूप चांगली गोष्ट केलेली आहे. पण मगाशी मी तुम्हाला सांगितली ती गोष्ट विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना असे जे आले नाहीत, काही कामामध्ये असतील, ज्यांची परिस्थिती थोडीफार अशी आहे, अशा मित्रांशी कॉन्टॅक्ट करा. हाच धर्म आहे आपला खरा, हाच धर्म आहे. तो अमुक जातीचा, तो अमुक धर्माचा, हे सब खूप झूट आहे, हे सोडून द्या. आपण आपल्या, हे तुम्ही ज्यासाठी आला, स्नेह वाढवण्यासाठी आला ना, जे याच्यापासून जे वेगळे आहे, दूर आहेत, त्यांच्यासाठी. तर तुम्ही सर्व मित्र जमले का नाही या ठिकाणी? तुमच्यासाठी एक कविता म्हणून दाखवतो मी आणि थांबवतो. बसा काय, मला माहिती आहे. तर आता आपल्या तुमच्या आणि माझ्या रिलेशनवर नाही, पण तुमच्या मधल्याच रिलेशनवर तुम्ही सर्व मित्र एकत्रित आलात. अतिशय चांगलं नियोजन केलं, खूप छान नियोजन केलं. त्यांचे
म्हणजे तुम्हाला असं काय म्हणायचं, घाई आपल्याला पाहिजे? तुम्ही सर्व मित्र एकत्रित आला, तुम्हा सर्व मित्रांसाठी एक कविता बोलतोय मी. दुःख अडवायला मुंबयासारखा, दुःख अडवायला मुंबयासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवन भर कोणी, वाट चुकणार नाही जीवन भर कोणी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला मुंबयासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र जर असला जवळ जन्मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पण पुन्हा, बसता मैत्री वाचण्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला मुंबयासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्रीत साठते गाई होऊनी मना, मित्र साठते गाई होऊनी मना, जाबिलक तू तिला, जाबिलक तू तिला, वासरासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला गारव्या उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. इथं आलो, तुम्हाला पाहिलं आणि परत एकदा आम्ही काहीतरी एनर्जी घेऊन जाणार आहोत इथं. आणि एनर्जी अशी फुकट भेटत नाही आणि विकत पण भेटत नाही. ते मनाची लिंकिंग, मनाच्या भावना पाहिजे. इट्स डिपेंड अपॉन जस्ट युअर इमोशन्स. हा भावनांचा खेळ आहे आणि जो भावना समजला तो सर्वच त्याला समजले. अशा ह्या भावनेने एकत्रित तुम्ही आला, हा स्नेह मेळावा केला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टीचा शोध घ्या, तुमच्यामधले असे शोधा. आणि तेच नका, समाजात इतरच पण तुम्हाला काही द्यावंसं वाटलं, काही करावंसं वाटलं तेच करा. कारण ईश्वर सेवा काय म्हणतो आपण, समाजसेवा हीच मोठी ईश्वर सेवा आहे. यामधूनच आणि कधी पण आपलं सॅटिस्फॅक्शन, आपलं समाधान समाधानासारखी संपत्ती नाही. भरपूर मॅडमना कशी सांगितलं, पैसा हाय हे साध्य नाही, हे साधन आहे. आज आपल्याकडे, उद्या मनियारकडे, तिथून ती नोट तिकडे त्या दराडेकडे जाणार. ही नोट तुमच्याकडे राहिली का आयुष्यभर? मला 5वीला माझ्या वडिलांनी 5 रुपयाची नोट दिली, ती तशीच राहिली नाही. ते साधन आहे, ते साध्य नाही. त्याच्यामुळं पैसा या गोष्टीला महत्व देऊ नका. पैसा येत जात राहतो. मित्र जपा, नुसते मेसेज करू नका, प्रत्यक्ष बोला. आता मी येताना सुद्धा सकाळी एक माझा 97चा विद्यार्थी आहे, भास्कर सदगीर, काहींना माहिती असेल, त्याला मी भेटून आलो येते आता. आणि मला अभिमान आहे, या शाळेने मला खूप चांगलं नाव दिलं. या शाळेमध्ये खूप मी काम केलं. या शाळेमध्येच
काही विद्यार्थी माझे DYSP आहेत, काही IPS अधिकारी आहेत. गुंजाळ नावाचा विद्यार्थी होता, 2000 सालचा, त्याला मी शिकवायला होतो. त्याला 95% मार्क पडायचे, 2 नंबरचा 60% वरती. कसं शिकव त्याला मला कळतच नव्हतं, दोन्हीच्या इतका गॅप मध्ये कळत नव्हतं. तर तो IPS अधिकारी आहे. झालटे नावाचा राहुल झालटे तो विद्यार्थी आहे. आणि सहज एकदा बसल्या केलं होतं. जवळ 300-400 शिक्षक आहेत, पोलीस पण आहेत. ही संपत्ती माझी आहे बाबा, मी कमवली. असं काहीतरी कमवा, त्यामुळंच आपलं जीवन सुकर होणार आहे, मोठं होणार आहे. आणि यापेक्षा जीवनामध्ये दुसरं काहीच नाही. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली आणि थोडस बेनके सर, पवार सर ज्यादा बोललो, कारण काय होतं, पूर्ण मोकळं झाल्याशिवाय छाती मोकळी होत नाही. ओके, धन्यवाद वन्स अगेन. आणि बेनके सरांना, आता बेनके सर या महिनाअखेर निवृत्त होत आहेत, त्यांच्या पुढच्या आयुष्याला चांगल्या शुभेच्छा देतो. ते हेल्दी राहोत, चांगलं काम त्यांच्याकडून घडव. ते करत असताना त्यांच्या शाळेमध्ये पण त्यांचं योगदान पुढे जाऊन राहील अशी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देऊन तुम्हाला पूर्ण तुमच्या पुढील करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या लेकरांना जपा, त्यांना मोठं करा. आनंद आहे. थँक्यू. वेळ खूप झालेला आहे. आपल्या बरोबर आपली बारकाली लेकरं आहेत. जेवणाची वेळ झालेली आहे, त्यामुळे मी ज्यादा वेळ तुमचा घेणार नाही. मोजून 10-15 मिनिटं घेईल. अच्छा, या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित श्री भारतीबाबा विद्यालय चिकणी या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, माझे सांगवी विद्यालयाचे जुने सहकारी आदरणीय BB पवार सर, त्याचबरोबर श्री अमृतेश्वर माध्यमिक विद्यालय कोठे बुद्रुक तालुका संगमनेर या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय अल्लाट सर, त्याचबरोबर माझ्या जुन्या सहकारी श्री भारतीबाबा विद्यालय चिकणी या विद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या श्रीमती नागवे मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या समोर उपस्थित सन 2010 या SSC बॅचचे सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनी, खरोखरच म्हणजे मला देखील तुमच्या माझी शिक्षकांसारखाच आनंद झालाय की या ठिकाणी माझे विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन केलं. मी देखील एक 2-3 वर्षापूर्वी आमच्या सन 1984 या बॅचच्या माझ्या विद्यार्थ्यांचं सिन्नर या ठिकाणी पंचवटी हॉटेलला आयोजन केलं होतं. आयोजन करताना काय त्रास होतो, ज्यांनी या ठिकाणी गेले त्यांना तो माहित असेल, त्यांना तुम्ही विचारा. कारण इतक्या सर्व मित्रांशी संपर्क करायचा, त्यांच्याशी संवाद साधायचा आणि हे सर्व जुळून आणायचं. अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे या ठिकाणी ते जुळून आलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे हा स्नेह मेळावा या ठिकाणी पार पडतोय. म्हणून जे आयोजक आहेत तुमच्या त्या बॅचचे विद्यार्थी, प्रथमतः त्या सर्वांना मी या विद्यालयाचा प्राचार्य म्हणून धन्यवाद देतो. कार्यक्रम संपल्यानंतर स्नेह भोजनाचे देखील नियोजन आहे, त्यामुळे सर्वांनी भोजनही करून जायचं आहे. कोणत्याही कार्यक्रमाचं मनियार अध्यक्ष म्हटलं की त्या अध्यक्षांची पंचायत होते, कारण त्या अगोदरचे जे वक्ते आहेत ते सर्व काही बोलून जातात आणि त्यामुळं अध्यक्षांनी काय बोलावं हा विचार पडतो. असो, तसा अर्थार्थी तुमचा आणि माझा कुठेही संबंध आलेला नाही, परंतु मी या गावचा भूमिपुत्र असल्या कारणानं तुम्ही माझ्या समोर बसलात. तुमचे सर्व चेहरे जसे तुमच्या शिक्षकांना ओळखीचे आहेत तसे माझ्या देखील सर्व चेहरे ओळखीचे आहेत.
तटलेकर बसलेले आहेत, मणियार आहेत, गारे आहेत, गारले आहेत, बेदरकर आहेत, बेंके आहेत, उगले ताई आहेत, म्हणजे सर्वच म्हणजे चेहरे माझ्या कुठं ना कुठं ओळखीचे झालेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे मला या तुमच्या स्नेह मेळाव्याची जाणवली की जवळजवळ 70 ते 75% विद्यार्थी जे आहेत ते स्वतःच्या पायावर उभे आहेत. म्हणजे ही एक खरोखर कौतुकाची बाब आहे. आणि आता माझ्याही नोकरीची सुरुवात सन 1993 साली श्री ज्ञानेश इंग्लिश स्कूल सांगवी या ठिकाणाहून झाली. पवार सरांनी आम्ही बरोबर त्या ठिकाणी काम केलं. 14 वर्ष त्या विद्यालयामध्ये मी काम केलं. त्याही गावामध्ये म्हणजे अतिशय आत्मीयतेनं काम आम्ही केल्यामुळं बरेच आमचे दोघांचेही विद्यार्थी अतिशय चांगल्या पदांवर काम करतायत. आता याच महिन्याच्या 3 तारखेला माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला, कारण अधिकृत 31 ऑक्टोबरला मी या सेवेतून सेवानिवृत्त होतोय. 32 वर्ष मी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये मी काम केलं. हजारो विद्यार्थी माझ्या हाताखालून घडले आणि प्रत्येक शिक्षकाची खरी संपत्ती म्हणजे त्याचे ते विद्यार्थी असतात. या पृथ्वी तलावावर एकच असा प्राणी आहे की तो निस्वार्थी आहे, की माझा विद्यार्थी हा माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. आम्ही शिक्षकच आहोत. आता पवार सर आमची नोकरीची सुरुवात 500 रुपये पगारापासून झाली. म्हणजे आम्हाला 500 रुपये पगार होता. आज ठीक आहे, आज 1.5 लाख रुपये पगार घेतोय. म्हणण्याचा उद्देश असा आहे का त्या 500 रुपये पगारामध्ये देखील समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवताना अशा भावना मनामध्ये होत्या की माझा विद्यार्थी हा क्लास 1 झाला पाहिजे. आणि त्या इच्छाही आमच्या अर्थार्थी पूर्ण झालेल्या आहेत. अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर काम करतायत. त्यांना पाहिल्यावर खरोखर आनंद होतो. काल परवा पवार सरांनी सांगितल्याप्रमाणे आता माझ्या निरोपाच्या कार्यक्रमालाही अनेक सांगवीचे माझे विद्यार्थी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते. सेवानिवृत्तीनंतर आराम करण्यासाठी मला त्यांनी एक खुर्ची दिलेली आहे, अजून इथंच आहे. म्हणजे माझ्या प्रेमापोटी. आता अनेक शिक्षक असतात विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये, परंतु ठराविक शिक्षक म्हणजे तेच लक्षामध्ये राहतात. त्याला कारणही वेगळी असतात. आणि त्याप्रमाणे म्हणजे माझ्याही नोकरीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करण्याचा योग संधी मला संस्थेनं दिली. अर्थात आपल्या गावामध्ये शाळा असताना देखील कमी कालावधी मला मिळाला. एक 4 वर्ष शिक्षक म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी संस्थेच्या माध्यमातून मिळाली. एक 2 महिने पर्यवेक्षक म्हणून या विद्यालयामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. आणि शेवटी 1 जानेवारी पासून तर 31 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 10 महिन्याची संधी एक प्राचार्य म्हणून या विद्यालयामध्ये मला काम करण्याची संधी संस्थेने दिलेली आहे. आता या विद्यालयामध्ये काम करत असताना एक भावना माझ्या मनामध्ये कायम राहिली की ही शाळा माझी आहे, हे गाव माझं आहे. अनेक विद्यार्थी या मातीतून घडणार आहेत. जसं तुमच्या पंखांमध्ये बळ देण्याचं काम या शाळेनं केलं आणि त्या बळावर आज विविध क्षेत्रामध्ये अतिशय स्वाभिमानानं तुम्ही सर्व उभी आहात. असेच अनेक विद्यार्थी इथून पुढेही या विद्यालयातून घडतील. फक्त एक सर्वच आता सेवानिवृत्तीनंतर माझा एकच अजेंडा राहणार आहे की मला एक खूप मोठा मेळावा या विद्यालयामध्ये आपल्या माजी विद्यार्थ्यांचा घ्यायचा आहे. आणि तो मेळावा विशिष्ट बॅचचा नाही तर आतापर्यंत जितके विद्यार्थी या विद्यालयातून शिकून गेले त्या सर्वांचा एक मेळावा मला घ्यायचा. एक म्हणजे आमच्याच अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर या संस्थेच्या नगर तालुक्यातील श्रीराम विद्यालय राळेगण या विद्यालयामध्ये एक परवाकडे एक मेळावा पार पडला. त्या मेळाव्यासाठी 2100 विद्यार्थी आले होते.
किती 2100 विद्यार्थी आणि एक शाळेचं ऋण म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी फक्त 100 रुपये काढले, 2,10,000 रुपये त्या दिवशी त्यांनी शाळेला मदत म्हणून दिली. सांगण्याचा उद्देश असा आहे की काळ बदलतोय, काळाच्या बरोबर आपल्यालाही बदलायचं आहे. माणसाचं जीवन म्हणजे तरी काय, जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण जीवन म्हणतो. आणि त्या जीवनामध्ये अनेक सुखदुःखाचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात. परंतु हे दोन्हीही प्रसंग चिरकाळ टिकणारे नसतात, ठराविक काळापुरते. आज आपण दुःखी आहोत पण कायमच आपण दुःखी राहणार असंही काही नाही. कारण जसं सावलीनंतर ऊन येतं, रात्रीनंतर दिवस येतो, तसं सुखानंतर दुःख येतं, दुःखानंतर सुख येत असतं. अशा प्रकारचं घटना ज्या आहेत माणसाच्या जीवनामध्ये घडत असतात. फक्त यातनं मला एक संदेश तुम्हा सर्वांनाच द्यायचा आहे की भविष्यामध्ये शाळेनं तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे. वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना शिक्षकाच्या समोर सर्व विद्यार्थी सारखे असतात, मग तो हुशार असू द्या किंवा तो कमी क्वालिटीचा असू द्या. कारण शिक्षक सर्वांना देतो, परंतु जो त्यातनं घेतो तो पुढे जातो. त्यातले तुम्ही सर्व आहात. तर आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना एक आव्हान करीन की आता मी याच विद्यालयाचा माझी विद्यार्थी आहे आणि माझी विद्यार्थी म्हणून मलाही या विद्यालयासाठी खूप करावं असं वाटतं. एक जानेवारीला जेव्हा मी या ठिकाणी हजर झालो तेव्हाची आता आपण आहोत कार्यक्रम संपल्यानंतर ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तेव्हाची शाळा आणि एक 9-10 महिने आता होतील, 10 महिन्यातील शाळेतील बदल हा जमीन आसमानाचा बदल तुमच्या लक्षामध्ये येईल. आता यातले अक्षयंती आहेत, अक्षयंत्यांनी पाहिलंय का एक फक्त भावना माझी अशी राहिलेली आहे की मी या गावचा आहे, ही शाळा माझी आहे आणि या शाळेसाठी माझं काहीतरी देणं आहे. या भावनेतून मी या ठिकाणी म्हणजे आपल्या गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं, माझे विद्यार्थ्यांच्या मदतीनं बरंच काही करण्याचा प्रयत्न केला. आता या ठिकाणी मी म्हणजे एक 25 केसर आंबे लावलेले आहेत. 1 रुपया माझा खर्च नाही, शाळेचा खर्च नाही. माझी विद्यार्थी का ज्यांनी 25 आंब्याची रोपं आणून दिली ती फक्त मी जतन केली. त्यानंतर मग नुसते रोपं लावून भागणार आहे का? त्यांना नियमित पाणी देणं, बादलीनं पाणी देणं शक्य नाही. मग त्याला ठिबक करावं लागेल. एक माझे विद्यार्थी शोधला, त्यांनी सगळं ठिबक आणून दिलं, मी फक्त जोडण्याचं काम या ठिकाणी करून घेतलं. आज एका बटनावर सगळ्या झाडांना पाणी जात आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे का ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी कराव्याशा मला वाटल्या, आता मी हजर झाल्यानंतर या ठिकाणी परिपाठाला सकाळी उभं राहिलं का आठवड्यातून 3-4 दिवस लाईटच नसायची परिपाठाला. आता मी स्वतः क्रीडा शिक्षक असल्यामुळं 32 वर्ष विद्यार्थ्यांच्या समोर 32 वर्ष मी माझ्या या मुखानं ऑर्डर विद्यार्थ्यांना सावधान विश्रांती दिली. आणि इथं आल्यानंतर ते थोडस पहिल्या आठवड्यामध्ये चित्र पाहिलं का 3-4 दिवस लाईट नाही, मी थोडासा अपसेट झालो. परंतु त्यातनं उभारी घेतली, एक डोनर शोधला, 2 जण शोधले, दोघांकडून मी ते जनरेटर घेतलं, काम सुरू झालं, थांबलो नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे का देणारे खूप आहेत, फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ते पोहोचण्याचं काम मी या ठिकाणी आल्यावर केलं. आता ह्या ज्या भिंती आहेत यांना प्लॅस्टर नव्हतं, असेच गोळा केले, त्यांच्याकडनं प्लॅस्टर, रंग द्यायचा, डोनर. म्हणजे इच्छा जर असेल तर मार्ग सापडतो आणि माझी इच्छा असल्यामुळे मला मार्ग सापडला. आणि हे सगळं तुमच्या सहकार्याने झालं. म्हणजे याचं सगळं श्रेय जे आहे मणिहारजी, हे सगळं तुम्हाला विद्यार्थ्यांना आहे. आणि म्हणूनही इथून पुढेही आपल्याला ही शाळा आपली आहे ही एक भावना मनामध्ये ठेवा. कारण तुम्ही इथून शिकून गेलात, भविष्यामध्ये तुमची भावंड या ठिकाणी येऊन शिकणार आहेत, कालांतराने तुमची मुलं देखील इथं येणार आहेत. लक्षामध्ये घ्या. म्हणजे अनेक पिढ्या या ठिकाणाहून पुढे जाणार आहेत. तेव्हा पुढे जात असताना मागे पडून पहा, जसा सिंह सिंहावलोकन करतो, आहे की नाही. सिंह पुढे जात असताना जागजागी थांबतो आणि मागे वळून बघतो. त्या पद्धतीनं आपण देखील जीवनामध्ये प्रगती करत असताना मागे वळून पहा, एवढी एक इच्छा
आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याकडनं व्यक्त करतो. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतायत अतिशय चांगल्या प्रकारचं काम करा, समाजासाठी काम करा, तुमची स्वतःची प्रगती करा आणि तुमच्या बरोबर समाजाची प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्या. अशा प्रकारचा या ठिकाणी संदेश तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या या शेवटच्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेले जे भाषण आहे ते या ठिकाणी थांबवतो. रामकृष्ण हरी. परिपूर्ण झालेला आहे आणि जसं अल्लट सरांनी बोलले की आम्ही फोनवरती आलो, त्यात त्यांचे खरंच धन्यवाद आहे. फक्त एक फोन अल्लट सरांना केलेला, अल्लट सरांनी पहिल्याच फोन मध्ये बोललं की मी येणार आहे. शिंदे सरांनी पण एक फोन मध्ये हा बोललाय. नागरे मॅडमना सचिननी फोन केलेला, त्यांना पण त्यांनी हा सांगितलेली. बेनके सरांनी पण हा सांगितली आणि बेनके सरांचे धन्यवाद त्यासाठी खास की त्यांनी एक फोनवरती या शाळेची व्यवस्था आपल्याला सगळी करून दिलेली आहे. पवार सरांनी पण एक फोन मध्ये हा सांगितले आहे आणि शिंदे बेनके सर आपण सांगितल्याप्रमाणे आमचा हा प्रोग्राम अनिश्चित प्लॅन झाला होता, त्यामुळे अरेंजमेंट आमची तशी नाही झाली आहे. पण फुल नाही तर फुलाची पाकळी, शाळा उघडण्याच्या अगोदर आम्ही शाळेला गिफ्ट देऊ एवढं बोलून आणि आभार सगळ्यांचे मानतो. 31 तारखेला तुमच्याकडनं माझं सेवानिवृत्तीचं गिफ्ट या शाळेला मिळालं पाहिजे. नक्कीच देऊ सर, नक्कीच देऊ आम्ही ते सगळं. आणि सर्व मित्र पण एका फोनवरती इथे आलेत, त्यांचे पण खूप खूप आभार. कसं म्हणायचं असतं सर आले तेच खूप कारण की सगळे बिझी आहेत. सुट्टी करून यायचे लेकरा बारा सर, कोणाला जॉब आहे, कोणाचा स्वतःचा धंदा आहे, सगळ्यातनं टाइम काढून सगळे इथे आलेत, त्यामुळे त्यांचा पण खूप खूप आभार. सर्व मित्र आणि मैत्रिणी विनंती, एका फोटो काढायचा आपल्याला, सर्वांनी समोर यायचे. सरांना मी काय झाली आहे तो आपला एक फोटो घेऊया आणि बाकीचं आपलं पुढचं नियोजन आपण करूया. सत्कार करा. प्रेम देऊन आमच्यातर्फे. याच्यानंतर सविता बरेटकर, वर्षा मंडलिक, संगीता गणपती बाप्पा भारत माता की जय. मातरम मातरम. वेश सारे चला क्लास मध्ये बैठा ना. चला खिडक्या उघडा. क्लास मध्ये बैठा ना. मेरे सामने यहाँ पर वह आए हैं और उन्होंने हमें बहुत ही जो प्यार दिया है, प्रेम दिया है, इसके लिए मैं अपने दिल से उनका शुक्रिया अदा करता हूँ. जब भी मैं पढ़ाने जाता हूँ या मेरे हाथ में किताब होती थी उस समय, या बहुत से छात्रों को मैंने पीटा भी है. यहाँ पर जो मेरे प्यारी जो विद्यार्थिनी हैं, उन्होंने बहुत मुझे सपोर्ट किया था कि आप बहुत ही अच्छे. उस समय मैं एक ही हिंदी का अध्यापक था इस विद्यालय में, या शेख सर थे, वो भी गुजर गए हैं, लेकिन 2005 से मैं यहाँ पर कार्यरत हूँ. वह आपकी वजह से हूँ, क्योंकि आपने जो मुझे प्रेम दिया है या जो मेरी बातें सुनी. मैंने बहुत ही विद्यार्थियों को यहाँ पर
हमेशा अलग पढ़ाया है। देखिए, या मैंने ऐसा नहीं कहा कि आप सिर्फ पढ़ते जाओ, कि मैंने अपने जीवन को या जीवन में क्या करना है इसके लिए मैं हमेशा विद्यार्थियों के साथ रहा हूँ। और मुझे गर्व है, अभिमान है, अहंकार नहीं होना चाहिए। कि मनुष्य को अहंकार क्या करता है कि मिट्टी में मिला देता है। इसलिए मनुष्य को सिर्फ स्वाभिमान होना चाहिए कि मैं यहाँ पर कार्यरत हूँ। मुझे ये विद्यार्थी, आज भी मुझे बहुत विद्यार्थी बहुत दुलार देते हैं, प्रेम देते हैं, स्नेह देते हैं। इसी प्रकार आज भी तुम्हें, आपने भी मुझे बहुत सराहा, इसलिए मैं आपका शुक्रगुजार हूँ। और मेरा जो छोटा सा जो भाषण है यहाँ पर मैं उसे खत्म करता हूँ। धन्यवाद। जय हिंद। प्रत्येक हिरोचे असे डायलॉग असतात। हम ज्या खडे होते व असे लाईन सुरू होती, तसा शिंदे सरांचा डायलॉग होता। He is famous for this dialogue. So respected principal of this school, Mr. Benke sir, then my colleagues, my former colleague, Shinde sir, then Nagri ma'am, and you all dear students. I think I have not taught previous 6 years. मी मागील 6 वर्षापासून शिकवलेले नाही कोणत्या वर्गात. After long period, this is my first attempt to perform or say something before you. Student, that was the period. Means when you were in a 5th to 10th standard. I know, but at that time, some students were very naughty, who were serious. Now it's converted into today's picture. आजच्या या चित्रामध्ये त्याचं रूपांतर दिसते मला. And also, there is no shortcut for success. There is no shortcut for success. If you take पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में बड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी, जीने की उम्र थी दोस्ती, और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे।
रंगत के अपने वो दिन, ओ जीवन पे नई जवानी की चढ़ी सी रंगत के अपने वो दिन। याद है फिल्मों के पुराने आरजी बरवा के वो गाने बैंड के कीबोर्ड के और गिटार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे।